हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 27 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये धोंडियांना अवनीला दिलेलं वचन मोडणार आहेत, चक्क दारू पिणार आहेत आणि हे सगळं दत्ता आणि सुलू आत्याने केलं आहे. दत्ता आणि सुलू आत्याला भीती वाटली की जर धोंडी अण्णाने दारू सोडली तर त्यांना कधीच ते घर मिळणार नाही. त्यामुळे दत्ताने चक्क आपल्या काही मित्रांना धोंडी अण्णाच्या घरी पाठवलं दारू घेऊन आणि या मित्रांनी धोंडी अण्णाला दारू दिली. आता धोंडी अण्णा अवनीला लपून लपून दारू पिण्याचा प्रयत्न करताय. मग धोंडी अण्णा खरंच अवनीला दिलेलं वचन मोडणार का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्या गळ्यात खरा साप आहे असा विचार करून अवनी खूप घाबरते आणि राजाला जाऊन घट्ट मिठी मारते. आणि राजा म्हणतो, ए धन्या, तो साप बाहेर फेकू नये. तर धन्या हसू लागतो आणि म्हणतो, अरे राजादा, हे दोन्ही साप आहे ना खोटे खोटे. आता वहिनीने माझ्या भावाला घाबरवलं, मग मी बदला घेणार ना, म्हणून मी त्यांना घाबरवलं. हे ऐकून अवनी आणि राजा दोघे खूप चिडतात. राजा धन्याच्या अंगावर धावून जातो, धन्या पळून जातो. पण अवनी अजूनही घाबरलेली असते आणि राजाला तशीच घट्ट मिठीत पकडून बसते आणि चिडून म्हणते, या धनूला आहे ना मी सोडणार नाही आहे. तर राजा म्हणतो, मला तर सोडा. आणि अवनी खूप लाजते, राजाला सोडते. दोघे एकमेकांकडे चोर नजरेने पाहतात आणि अवनी आतमध्ये निघून जाते. राजा तिच्याकडे पाहतच राहतो. थोड्या वेळाने रात्र होते आणि मग संपूर्ण दांगट कुटुंब अंगणामध्ये जेवण बनवत असतं. मोठी चूल पेटवलेली असते. तेथे पाण्या असतो, यशादा असतो, त्यानंतर राजा असतो. इकडे खाटेवर धोंडी अण्णा, धनू बसलेले असतात. तेवढ्यात अवनी काही भाज्या घेऊन येते धुवून वगैरे. राजा विचारतो, तुम्ही कशाला आणल्या? आम्ही केलं असतं ना. अवनी म्हणते, अरे फक्त धुवून दिलं आहे, एवढं काय? आणि तेवढ्यात धोंडी अण्णा म्हणतो, जेवणाचा काय सुगंध पसरला आहे, किती भारी वाटतंय. आणि एवढा छान जेवणाचा सुगंध पोटात गेल्यानंतर आहे ना मग इच्छा होते. असं म्हणून धोंडी अण्णा चपटीचा इशारा करतात. यशोदा विचारतो, कसली इच्छा होते अण्णा? धोंडी अण्णा म्हणतात, कसली इच्छा होते म्हणजे लक्ष्मीची आठवण येते. अरे काय पाहिलं का सुनबाई, म्हणजे माझ्या मनी नाही ध्यानी नाही दारू वगैरे, पण ही पोरं आहे ना मला परत परत आठवण करून देतात. धोंडी अण्णा आपला शर्ट असा हवेत उडवत असतात. तर धनू विचारतो, अण्णा हे काय करताय, गरम होतंय का तुम्हाला? धोंडी अण्णा सांगतात, अरे गरम नाही होते, जखम सुकवण्याचा प्रयत्न करतोय. धनू म्हणतो, अण्णा जखम अशी काय शर्टने सुकली असती तर मग एवढे दवाखाने कशाला उघडले असते? धोंडी अण्णा म्हणतो, त्यांना काय कळत नाही, माझ्या बॉडीचं मला माहिती आहे, अशीच जखम सुकत असते. धोंडी अण्णाचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. धन्या म्हणतो, अण्णा मला माहिती आहे तुम्हाला कसली आठवण येते, तुम्हाला तुमच्या दारूची आठवण येते. हे ऐकून धोंडी अण्णा खूप चिडतो. अवनी तेथे येते आणि विचारते, काय झालं अण्णा, काय म्हणतोय हा? तर धोंडी अण्णा सांगतो, काय सांगू सुनबाई, एवढाच आहे. आणि म्हणतोय, अण्णा तुमच्या दारूची टेस्ट पाहायची मला, दारू कशी आहे? हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. धन्या म्हणतो, नाही वहिनी, खोटं बोलताय या. तर धोंडी अण्णा म्हणतात, मी खरं बोलतोय सुनबाई, मी त्याला सांगितलं, अरे तू लहान आहे, या वयात नाही प्यायची, माझा एवढा झाल्यावर. अवनी त्यांना डोळे दाखवते. तर धोंडी अण्णा म्हणतात, हे सांगितलं की माझ्या एवढा झाल्यावर सुद्धा नाही प्यायची, चुकीचं आहे ना, माझ्या एवढं झाल्यावर पिलेली सुद्धा नाही प्यायची, नाही प्यायची. अवनी म्हणते, पा धनू, शिक काहीतरी, अण्णा असं काही पिणार नाही आहे, ते फक्त औषध पिणार आहे. असं म्हणून अवनी धोंडी अण्णाला औषध प्यायला देते. धोंडी अण्णा औषध घेतात, कडू कडू म्हणून पण पिऊन टाकतात आणि म्हणतात, आता सवय झाली ना, आता काही टेन्शन नाही, आणि मला पुढील 2 दिवसाचे देऊन टाका, म्हणजे मी लवकर बरा होऊन जाईल. अवनी म्हणते, नाही अण्णा, असं आधी देता येत नाही, रोजचं रोजच घ्यावं लागतं. या सगळ्यांची चेष्टा मस्करी सुरू असते. राजा हा यशोदाला म्हणतो, यशोदा, तुला आठवत आहे का, आपले अण्णा इतके दिवस सलग कधी शुद्धीत राहिलेले? यशोदा सांगतो, नाही रे, नाही आठवत. तर राजा म्हणतो, खरंच आपला बाप हा दारू पित नाही, तो नेहमी शुद्धीत असतो. ही फिलिंग किती भारी आहे ना. हे सगळं अवनी मॅडमच्या आशीर्वादामुळेच झालं आहे. त्यांचा आशीर्वाद असा नेहमी आपल्या घरावर राहू दे. यशोदा म्हणतो, देवी आईचा उदो उदो. आणि हे दोघे भाऊ खूप खुश असतात
अवनीचा आशीर्वाद असाच आपल्या घरावर राहावा हीच त्यांची इच्छा असते. इकडे सुलू आत्या तिच्या दुबईच्या नवऱ्याशी बोलत असते आणि सुलू आत्याचा नवरा खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, सुले मला तिकडे यायचंय पण तू मला येऊच देत नाहीये. तर सुलू आत्या चिडून म्हणते, तुमचं एकच काम आहे पैसा कमवण्याचं, तुम्ही तिकडे पैसा कमवा, मी इकडचं सगळं पाहून घेते. तर इकडे दत्ता मस्त दारू ढोसत बसलेला असतो. नमीचा बाप म्हणतो, ए सुले मला तिकडे यायचंय बरं का आणि मी येतोय. काय पैसा पैसा पैसा, नमीच्या लग्नाला लागतील एवढे पैसे मी कमवून ठेवलेत. आणि तू काय केलंस तिकडं, त्या मुलगा पाहण्याचा कार्यक्रम होता तेव्हा तुला लक्ष देता आलं नाही का, कुठं असतं तुझं लक्ष. सुरू आत्या चिडून म्हणते, मला बोलायचं नाही, आवाज चढवायचा नाही. तुम्हाला म्हटलं ना इकडे तुमचं काही काम नाहीये, तुम्ही गुपचूप पैसा कमवायचा आणि इकडे पैसा पाठवायचा. परंतु सुलू आत्याचा नवरा खूप चिडतो आणि म्हणतो, नाही जमणार, आता मला जे करायचं ना तेच मी करणार. मी नमीच्या लग्नाचे पैसे जमून ठेवले, मी तिकडे येतोय, जोपर्यंत नमीचं लग्न होत नाही तोपर्यंत परत जाणार नाही. असं म्हणून सुलू आत्याचा नवरा रागारागाने फोन कट करतो. सुलू आत्यासुद्धा खूप चिडते. तेवढ्यात नमी दत्ताला गरमागरम भजी आणून देते चकना म्हणून आणि म्हणते, मामा पीठ संपलंय आता. तर दत्ता सांगतो, अगं नमे त्या धोंड्याने मला काढा पाजला होता ना त्यामुळे तोंडाची सगळी चव गेली होती. आत्ता दारू पिली ना तर आता खूप झाक वाटतंय आणि खरंच त्या धोंड्याला ना आयुष्यात कधीच दारू मिळणार नाही. सुलू आत्या हे सगळं ऐकत असते. नमी म्हणते, ए मामा तसं पण तो दारू पित नाहीये, कारण त्याने अवनीला वचन दिलंय जोपर्यंत जखम बरी होत नाही तोपर्यंत तो दारू पिणार नाही. तर दत्ता म्हणतो, कसलं वचन कसलं काय, अशी अनेक वचनं दिली त्याने आजपर्यंत. दारू पिणारा माणूस कधी दारू सोडत नाही, दारू पिईल असतो. तेवढ्यात सुलू आत्यासुद्धा म्हणते, प्याताड तो प्याताडच, तो कसली दारू सोडतोय. तेवढ्यात नमी म्हणते, काय नाही 10 दिवस दारू पिली नाही ना, 11व्या दिवशी आपोआपच मामा म्हणाल की आता मला दारूच प्यायची नाही. अनेक लोकांनी दारू सोडली आहे, तो सुद्धा सोडल. त्यामुळे दत्ता खूप चिडतो आणि म्हणतो, जा आतमध्ये जा, स्वयंपाक बनव. आणि नमी आतमध्ये निघून जाते. सुलू आत्याला भीती वाटते की नमी म्हटल्याप्रमाणे खरंच धोंडी अण्णाने दारू सोडली तर काय होईल. आणि मग सुलू आत्या दत्ताजवळ येते आणि म्हणते, दत्ता दादा, नमी म्हटल्यासारखी जर खरंच धोंड्याने दारू सोडली ना तर ते घर आपल्याला कधीच मिळणार नाही. आपण इतकी वर्ष जे काही केलंय, इतकी मेहनत केली आहे, सगळी वाया जाईल. तर दत्ता म्हणतो, अगं तू नको काळजी करू, तो काय दारू सोडत नाही आणि त्याला कशी दारू पाजायची ना ते मी पाहतो. हा दत्तात्रय बजाजी डांगट तुला वचन देतोय की धोंड्याला मी काही दारू सोडू देत नाही. आणि हा दत्ता एक प्लॅन बनवतो. त्यामुळे सुलू आत्या खुश होते आणि पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदा हा कामावर जायची तयारी करत असतो आणि राजा हा धोंड्या अण्णाला विचारतो, काय झालं अण्णा, खूप अस्वस्थ वाटताय, काय हवंय का. तर धोंड्या अण्णा म्हणतो, तू कशाला पाहतोस, माझी सुनबाई आहे ना, माझी सुनबाई सगळं करल. आणि मग यशोदा म्हणतो, चला अण्णा निघायचं आपल्याला. राजा विचारतो, कुठे चाललं तुम्ही दोघे. तर धोंड्या अण्णा सांगतो, अरे ते टाके काढायचे ना त्यासाठी चाललोय. राजा म्हणतो, टाके काढायचे नाही, आज नाही टाके काढायचे, तुम्ही कोणाला विचारून जाताय. तर धोंड्या अण्णा म्हणतो, त्यात काय विचारायचंय, माझ्या बॉडीचं मला माहिती आहे, त्या डॉक्टरला काय कळतं, आता मी बरा झालोय, टाके काढायची वेळ आली आहे. आणि तेवढ्यात राजा त्यांना थांबवत असतो पण धोंड्या अण्णा काय ऐकत नाही. अवनी तेथे येते आणि विचारते, काय झालंय. राजा म्हणतो, आता तुम्हीच समजून सांगा. अवनी विचारते, अरे पण काय झालंय ते तर सांग. राजा सांगतो, टाके काढायला चाललेत ते. अवनी विचारते, काय टाके, नाही अण्णा, आता फक्त 5 दिवस झाले आहेत, एका आठवड्याने बोलवलं होतं, अजून 2 दिवस बाकी आहेत, आत्ता टाके नाही काढायचे. तर यशोदा विचारतो, काय अण्णा, तुम्ही तर मला सांगितलं आज टाके काढायचे. धोंड्या अण्णा म्हणतो, अरे खूप त्रास होतोय आता, टाके काढू दे मला. धोंड्या अण्णाला काही करून लवकर टाके काढायचे असतात म्हणजे दारू पिता येईल. पण अवनी त्यांना खाली बसवते आणि म्हणते, अण्णा आता फक्त 2 दिवस राहिले आहेत, 2 दिवसांसाठी तुम्ही काय इतके इम्पेशंट होताय, टेन्शन घेऊ नका. यशोदा म्हणतो, हो अण्णा, थांबा 2 दिवस, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच आपण करायचं, घाई नाही करायची. आणि राजा म्हणतो, अण्णा तुम्हाला कसली घाई झाली आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, तुम्हाला ज्यूस प्यायची घाई झाली आहे. धोंड्या अण्णा म्हणतो, सुनबाईला मी वचन दिलंय ना, मी फक्त फ्रूट खाणार, ज्यूस नाही पिणार, तर मी माझं वचन निभावणारच. हे ऐकून
राजा, अवनी, यशोदा खूप खुश होतात. मग अवनी त्यांना सफरचंद खायला देते. तर धोंड्यांना म्हणतात, हे सफरचंद खाऊन कंटाळा आलाय मला. परंतु यशोदा त्यांना ठणकावून सांगतो, खा, गुपचूप सफरचंद खा. आणि अवनी विचारते, राजा तू कामाला चाललायस का? राजा म्हणतो, नाही, आज घरी थांबू असं म्हणतोय. अवनी म्हणते, कशाला? मी आहे ना, मी अण्णांचं सगळं करेल, तू जा कामावर. आणि यशोदा म्हणतो, चल राजा, सोडतो तुला. राजा गुपचूप विचारतो, अरे आज कोणत्या बागेत जाऊन बसू? यशोदा म्हणतो, चल माझ्या साईटवर. राजा म्हणतो, अरे नाही, ते विटावर विटा, दगडावर दगड मला नाही आवडत रचायला. यशोदा म्हणतो, अरे कामाला नाही, फक्त बसायलाच टाईमपास करायला. राजा म्हणतो, हा चालेल चालेल. आणि मग राजा आणि यशोदा आपल्या साईटवर जायला निघतात. धोंडियांना म्हणतो, मी पण येतो. यशोदा म्हणतो, बसा, काही गरज नाही आहे. आणि मग हे दोघे भाऊ घराबाहेर निघतात, सायकलवर बसतात आणि त्यांच्या साईटवर जायला निघतात. परंतु दत्ता हे सगळं पाहत असतो, कारण दत्ताला धोंडी अण्णाला दारू पाजायची आहे, त्याला पुन्हा एकदा पेताड बनवायचं आहे. आता हे चौघे भाऊ घराबाहेर निघून गेले हे दत्ताला समजतं आणि दत्ता लगेच त्याच्या मित्रांना कॉल करतो आणि म्हणतो, धोंड्याची चारही पोरं आता घरात नाही आहे, फक्त त्याची सून आणि तो घरात आहे. तुम्हाला काल रात्री काय सांगितलं आठवत आहे ना? ही माणसं म्हणतात, अरे बाबा 5 वेळेस सांगितलंय, सगळं आठवतंय, ते सोड, पैशांचं काय ते बोल. दत्ता म्हणतो, अरे आधी काम मग दाम, काम तर करा, पैसे मिळून जातील. हे दोघे हो म्हणतात आणि धोंडी अण्णाच्या घरी यायला निघतात. दत्ता भलताच खुश होतो की आता धोंडी अण्णा दारू पिणार. आणि इकडे अवनी हे धोंडी अण्णांना औषध देते. धोंडी अण्णा औषध घेतात, परंतु त्यांना हे औषध काही आवडत नसतं. धोंडी अण्णा म्हणतात, खूप तोंड कडू झालंय सुनबाई. अवनी त्यांना समजावून सांगते, अण्णा आता फक्त 2 डोस बाकी राहिले आहेत, 2 दिवसानंतर तुमचं औषध संपेल, मग तुम्ही ठणठणीत बरे व्हाल. परंतु अण्णांना खूप घाई झालेली असते. अवनी म्हणते, अण्णा तुम्ही बसा, आहे मी. आणि अवनी ही आतमध्ये जाते. आणि त्याच वेळेस दत्ताने पाठवलेली ही 2 माणसं, जे धोंडी अण्णाचे सुद्धा मित्र असतात, त्यांच्याबरोबरचे पेताड, ते धोंडी अण्णाच्या घरी पोहोचतात. दत्ता त्यांना इशारा करतो आणि आतमध्ये जायला सांगतो. आणि मग हे 2 पेताड मित्र धोंडी अण्णाच्या घरी येतात. काय धोंडी अण्णा, बरे आहेत का? धोंडी अण्णा म्हणतात, अरे या या या, बसा. आणि मग हे दोघे येतात तिथे आणि धोंडी अण्णाला विचारतात, काय, कशी तब्येत, बरी आहे का? धोंडी अण्णा सांगतात, बरी आता, तसं तर माझी स्टील बॉडी आहे, पण शेवटी बॉडीच आहे ना, थोडंफार दुखतं, त्रास होतो, काय करणार. तेवढ्यात अवनी तेथे येते आणि या दोघांना पाहते. तर धोंड्यांना ओळख करून देतात, हे दोघे माझे मित्र आहे. हे दोघे अवनीला नमस्कार करतात आणि एक मित्र म्हणतो, अगं ते तुझ्या भावाने चाकू मारला ना धोंडी अण्णाला, तर त्यांची तब्येत पाहायला आलोय. हे ऐकून अवनीला खूप वाईट वाटतं. तर धोंडी अण्णा चिडून म्हणतो, हे निघ रे निघ, तू निघ इथून, चल. हे साधा ॲक्सिडेंट झाला होता आणि काय भावाने चाकू मारला बोलतोय. तर हा माणूस म्हणतो, सॉरी सुनबाई, सॉरी. मग अवनी त्यांच्यासाठी खुर्ची घेऊन येते, त्यांना बसायला खुर्ची देते आणि विचारते, पाणी देऊ का? तर हे दोघे म्हणतात, हो हो, थंड पाणी द्या. अवनी ही पाणी घ्यायला आतमध्ये जाते. तर हा मित्र म्हणतो, अण्णा काय तुम्ही गुत्त्यावर येत नाही ना, तर मजाच येत नाही. अण्णा म्हणतात, काय करणार आता, जखम झाली आहे ना. तर हा मित्र म्हणतो, मग प्यायची ना दारू, अरे दवा आणि दारू कॉम्बिनेशन असतं, जखम लवकर बरी होईल. अण्णा म्हणतात, खरं आहे, पण दारू पिल्यानंतर दवा कामाला नाही येणार ना, म्हणून थोडे दिवस बंद केली आहे. पण या मित्रांचं तेच काम असतं, धोंडी अण्णाला दारू पाजायची असते. धोंडी अण्णा म्हणतात, आणि घरात सुनबाई पण आहे, सुनबाईला पण वचन दिलं आहे, त्यामुळे नाही, जोपर्यंत जखम बरी होत नाही तोपर्यंत मी काय दारू पिणार नाही. तेवढ्यात अवनी त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. हे दोघे पाणी पितात. अवनी म्हणते, तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी चहा टाकते. आणि अवनी ही चहा बनवायला जाते. तर हे मित्र अण्णासाठी चक्क दारू घेऊन आलेले असतात आणि म्हणतात, हे घे धोंडी अण्णा, मस्त दारू पी, लवकर बरा होशील, टुनटुन उड्या मारशील. आणि हे दोघे मित्र दारू देऊन जाऊ लागतात. अण्णा म्हणतात, अरे चहा? तर मित्र म्हणतात, चहा नंतर कधीतरी पिऊ, तू ती पी, असं म्हणून हे 2 मित्र तेथून निघून जातात. धोंडी अण्णा दारू लपून ठेवतो. तेवढ्यात अवनी चहा घेऊन येते आणि विचारते, कुठे गेले तुमचे मित्र? धोंडी अण्णा सांगतात, त्यांच्या नशिबात तुमच्या हातचा चहा नव्हता सुनबाई. अवनी म्हणते, अरे यार, चला आपण घेऊया. अवनी धोंडी अण्णाला 1 कप चहा देते आणि स्वतः 1 कप चहा घेते आणि दोघे चहा पित असतात. इकडे राजा हा यशोदाच्या साईटवर टाइमपास करत बसलेला असतो आणि यशोदाचं काम सुरू असतं. राजा काहीतरी विचार करतोय. हे पाहून यशोदा विचारतो, ए राजा,
कसला विचार करतोय? राजा म्हणतो, काय नाही रे. आणि मग पुढच्या क्षणाला सांगतो, काल तू जे बोलला ना रात्री की अवनी मॅडमसाठी काहीतरी करायला पाहिजे, त्याचाच विचार करतोय. खरं बोलतोय तू. काहीतरी करायला पाहिजे अवनी मॅडमसाठी. आणि मग यशालासुद्धा आपलं काम सोडून राजाच्या शेजारी येऊन बसतो आणि राजाला सांगतो, तुला काहीतरी करायचं असेल ना तर खरं सांगण्यापासून सुरुवात कर. राजा चिडून म्हणतो, मला तर असं वाटू राहिलं पाण्यात बोल राहिला, एकदम निगेटिव्ह. तर यशादा राजाला समजावून सांगतो, राजा खरं बोलला ना तर तुझ्या आयुष्यात सगळं काही ठीक होईल, नाहीतर सगळं खूप अवघड आहे. राजा म्हणतो, अरे यशादा, मी आता बदललेला माणूस आहे रे. आधीसारखा राजा नाही राहिलो मी. लग्न झाल्यानंतर खूप बदललो आहे मी. अरे माझा जीव आहे रे त्यांच्यावर. तर यशादा त्याला समजावून सांगतो, राजा तुला जर खरंच असं वाटत असेल ना की त्यांनीसुद्धा तुझ्या प्रेमात पडावं. राजा म्हणतो, हो, आता माझ्या प्रेमाची लाईन सिंगल लाईन आहे, ती डबल लाईन व्हावी अशी माझी इच्छा आहे. यशाला त्याला सांगतो, तेच म्हणतोय मी. तुझी जर खरंच इच्छा असेल की त्यांनीही तुझ्या प्रेमात पडावं तर त्यांना खरं खरं सांग. कारण प्रेमाची पहिली पायरी ही विश्वास असते आणि जर तू त्यांचा विश्वास जिंकला तर नक्कीच त्या तुझ्या प्रेमात पडतील आणि आयुष्यभर तुझ्याबरोबर राहतील. राजा काही क्षण या गोष्टीचा विचार करतो आणि यशोदाला विचारतो, प्रेमाची पहिली पायरी विश्वास म्हणजे तुला लय अनुभव दिसतोय रे. मी काय म्हणतो, त्या नमीचं आहे ना. यशोदा म्हणतो, गप्पा बस, येथे विषय तुझा सुरू आहे ना, माझा कशाला विषय काढतो. आणि यशोदा आपल्या कामाला निघून जातो. राजा विचार करतो, यशोदा म्हटला तसं काही करायचं आहे का. आणि इकडे अवनी आणि धोंडी यांचं चहा पिणं सुरू असतं. अवनी आपला चहा संपवते आणि म्हणते, अण्णा तुम्ही चहा प्या, मी आहे रूममध्ये वाचते काहीतरी. धोंडी म्हणतात, हो हो, कर तुझा अभ्यास. अवनी रूममध्ये जाते आणि धोंडी हा चहा पित असतात. परंतु त्यांच्या बाजूला त्या मित्रांनी दिलेली दारूसुद्धा पडलेली असते. धोंडी मनच त्यांना सांगत असतं, अरे घे पी दारू. धोंडी म्हणतात, नाही नाही, दारू नाही प्यायची. तर मन म्हणतं, अरे मग काय हा चहा पितो का? सकाळी सकाळी चहा कोण पितं? धोंडी म्हणतात, अख्खी दुनिया पितं. मन म्हणतं, अरे मग काय तू धोंडी आहे ना, तू काय दुनिया आहे का? दुनिया जे करत नाही ते धोंडी करतं. पी 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 दारू, हे चहा कोण पितं? मग धोंडी जोरात म्हणतात, नाही नाही. अवनी विचारते, काय झालं अण्णा, कुणी आलंय का, कोणाशी बोलताय? धोंडी म्हणतात, नाही सुनबाई, कोणाशी नाही, स्वतःशीच बोलतोय. चहा नाही प्यायचा मला. अवनी विचारते, काय झालं? धोंडी सांगतात, ते ॲसिडिटी होते ना चहा पिल्याने, म्हणून नाही प्यायचं. अवनी म्हणते, अहो अण्णा मग नका पिऊ, जबरदस्ती नाही आहे. अण्णा म्हणतात, पण तुम्ही केलं आहे ना. अवनी म्हणते, नाही नाही, तसं काही नाही. अवनी उठते आणि धोंडी अण्णाकडून चहा घेऊन जाते. धोंडी विचार पडतो की दारू कशी प्यायची. अवनी चहाचा कप ठेवायला आतमध्ये जाते. धोंडी या दारूकडेच पाहत असतात आणि दारू कशी पिऊ ते सुद्धा सुनबाईला न सांगता लपून हाच प्रश्न धोंडी पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. एकदा दारूची सवय लागली की ती सोडणं खूप अवघड असतं. धोंडी आता या जखमीमुळे दारू पित नाहीये. अवनीला वचन दिलंय, परंतु दत्तासारखी माणसं जोपर्यंत धोंडी आयुष्यात आहे तोपर्यंत दारू सोडणं खूप अवघड आहे. मग आता धोंडी दारूच्या या सवयीला बळी पडणार की अवनीचं वचन राखणार? जर त्यांनी अवनीचं वचन मोडलं तर अवनी खूप दुःखी होईल, एवढं मात्र नक्की. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू धोंडी कुस्ती सुरू असेल या दारूच्या बाटलीबरोबर. म्हणजे ते चक्क आपल्यासमोर बेडवर ही दारूची बाटली ठेवतील आणि दारूची बाटलीमधून दारू पिण्याची त्यांची खूप इच्छा होत असेल. त्यांचा हात या बाटलीपर्यंत जाईल, मग दुसऱ्या हाताने ते आपला पहिला हात थांबवतील. नाही नाही नाही, दारू नाही प्यायची, दारू नाही प्यायची. आता दारू प्यायची की नाही हाच प्रश्न त्यांना पडलेला असेल. धोंडी खूप टेन्शन येईल. एक मन म्हणतंय पी, एक मन म्हणतंय नको पिऊ. आणि तेवढ्यात अवनी येईल आणि विचारेल, काय सुरू आहे अण्णा? आणि धोंडी ही दारू लपवून ठेवून देतील. आता अवनीला कळलं तर काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. आणि इकडे पायल पुन्हा एकदा पाण्याच्या गॅरेजवर पोहोचणार आणि पाण्याला म्हणेल, तू माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतंस की जर मी जाऊबाईंच्या घरी गेले तर तू
त्या डॉलीशी ब्रेकअप करशील, डॉलीला सोडून देशील, चल ब्रेकअप कर तिच्याशी, माझ्यासमोर कर. परंतु पाण्या म्हणेल नाही करू शकत. पायल दुःखी होऊन विचारेल का नाही करू शकत, तर पाण्या सांगणार कारण डॉलीवर माझा खूप जीव आहे, मी तिच्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून मी ब्रेकअप नाही करू शकत. हे ऐकून पायलला खूप वाईट वाटणार. आता फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाण्याची कोणीही डॉली नाही आहे, कुणीच नाही आहे, पण तो पायलला सुद्धा का नकार देतोय ना, हे त्याचं त्यालाच माहीत. अवनीने त्याला समजून सांगितलंय की या घरात राहणारी प्रत्येक मुलगी सुखात राहील, पण तरीसुद्धा तो पायलला नकारच देतोय. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.